श्री राम विजय कथासार अध्याय 9वा मंथरांचे कारस्थान कैकईंचा हट्ट। या अध्यायाचे नित्य वाचन अथवा श्रवण केल्यास मनातील संशय निघून जातील। चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। संग्रामजीत हे कैकईंचे बंधू, त्यांना दशरथांनी पुत्रांच्या विवाहास उपस्थित राहण्याचे निमंत्रण धाडले होते। लग्न सोहळा झाल्यावर ते वऱ्हाडा समवेत अयोध्येस आले। तिथे काही दिवस राहिल्यावर ते कैकईंना म्हणाले, ताई, आता निघावे म्हणतो। जाताना भरत आणि शत्रुघ्नांना बरोबर न्यावे असा विचार आहे। मामाच्या घरी यायला दोघांनाही आवडेल। मांडवी आणि श्रुतकीर्ती यांचाही सर्वांशी परिचय होईल। महिनाभर राहिल्यावर मी परत त्यांना जाण्याची व्यवस्था करतो। ते ऐकून त्यांनाही आनंद वाटला। त्या म्हणाल्या, त्या दोघांना अवश्य घेऊन जा, पण महाराजांचीही परवानगी घ्या। संग्रामजीतांनी दशरथांची संमती मिळवली। भरत आणि शत्रुघ्नांना श्रीरामांना सोडून कुठेही जावेसे वाटत नव्हते, पण मातोश्रींचे मन मोडवेना। रामचंद्रांच्या अनुज्ञेने ते दोघे मामांच्या राज्यात निघून गेले। राम लक्ष्मण दशरथांची सेवा करू लागले। ते वसिष्ठांच्या आश्रमात जाऊन विद्या अभ्यासही करत होते। वसिष्ठ महाज्ञानी, रणपंडित व आत्मसाक्षात्कारी होते। या दोघा दशरथींवर त्यांची विशेष मर्जी होती। त्यांनी राम लक्ष्मणांना 14 विद्या व 64 कला मध्ये पारंगत केले होते। त्यांना युद्धाचे तंत्र शिकवले, अस्त्रविषयक मंत्र शिकवले आणि त्यांच्याकडून धनुर्विद्येचा विशेष अभ्यास करून घेतला। दोघे रघुवीर अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांनी सर्व ज्ञान त्वरेने आत्मसात केले। एके दिवशी वसिष्ठांच्या आज्ञेने त्यांनी आपल्या कलांचे व नैपुण्याचे जाहीर प्रदर्शन केले। त्यांचे युद्ध कौशल्य, चापल्य व अस्त्र प्रावीण्य पाहून प्रजाजनांना, वसिष्ठांना व दशरथांना परमानंद झाला। त्यांच्या मातांनाही खूप कौतुक वाटले। वसिष्ठांनी त्या दोघांना आलिंगन दिले। आपल्या पुत्रांची ती प्रगती पाहून दशरथांना धन्य धन्य वाटत होते। एके दिवशी दशरथांनी आरशात पाहिले असता त्यांना दाढीतील एक केस पांढरा दिसला। तेव्हा आपण वृद्ध होत आहोत हे लक्षात घेऊन त्यांनी एक विशेष सभा बोलवली। त्या सभेस वसिष्ठ, थोर ऋषी, अष्टप्रधान आणि विद्वान प्रजाजन उपस्थित होते। सभेला संबोधित करताना ते म्हणाले, माझ्या अनंत जन्मीच्या तपश्चर्येचे फळ म्हणून श्रीरामांसारखे पुत्र लाभले। ते गुणी आहेत, प्रतापी आहेत, म्हणून माझे उत्तराधिकारी म्हणून त्यांनाच राज्याभिषेक करावा असे माझ्या मनात आहे। ते ऐकताच सभेमध्ये उत्साह संचारला। सर्वांनी एकमताने होकार दिला। वसिष्ठांनी पंचांग पाहून चैत्र मासात गुरुपुष्यामृत योगावर हे शुभकार्य करावे असे सांगितले। मग ते स्वतःच कार्याला लागले। त्यांनी 4 दातांचा पांढरा हत्ती, पांढरा अश्व, तेजस्वी छत्र चामरे, 5 प्रकारची पाने, 7 प्रकारच्या मातृका, 4 समुद्रांचे जल, दिव्य सिंहासन अशी सर्व सामग्री सिद्ध केली। विस्तीर्ण मंडप उभारण्यात आला। त्यामध्ये सिंहासनाची विधिवत स्थापना करण्यात आली। वेदज्ञ ब्राह्मण जपानुष्ठानास बसले। राजांना निमंत्रणे गेली। राजमंदिरे सजवण्यास आली। श्रीरामांना युवराजपद मिळणार म्हणून अयोध्या आनंदात होती। दशरथांनी रामचंद्रांना बोलावून घेतले व म्हणाले, मला मृत्यूचिन्हे जाणवत आहेत। ग्रह दशाही अनिष्टकारक आहे। तुमच्या वियोगाच्या कल्पनेने मी स्वतः अस्वस्थ आहे, पण तत्पूर्वी तुम्ही युवराजपद स्वीकारले तर एक सत्कार्य केल्याचे समाधान राहील। अयोध्येचीही चिंता राहणार नाही। श्रीरामांनी पिताजींची आज्ञा शिरसावध मानली। लक्ष्मणांनीही मी अजन्म रामसेवा करीन असे वचन दिले। त्यामुळे दशरथांना खूप समाधान वाटले। श्रीराम राज्यपदावर बसण्यापूर्वी वसिष्ठांनी त्यांना व जानकींना उपोषण करायला सांगितले। श्रीरामांच्या हातून दानधर्म व होमादी कर्मे करून घेतली। तो सोहळा पाहण्यासाठी देवांनी आकाशात गर्दी केली होती, पण त्यांना वेगळीच चिंता वाटत होती। ते ब्रह्मदेवांना म्हणाले, विधाता, राज्य प्राप्तीनंतर श्रीराम रावणांच्या वधासाठी काय प्रयत्न करणार? हे इथून निघाले नाहीत तर त्यांच्या बंदिवासातून आमची कोण सुटका करणार? हे अवतार कार्य कसे तडीस जाणार? म्हणून हे तपोवनास येतील अशी काहीतरी युक्ती करा। तेव्हा ब्रह्माजी
विकल्पास म्हणाले, श्रीरामांना राज्यपद मिळू नये यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे, म्हणून तू अयोध्येत जा आणि कैकेयींच्या मनात प्रवेश करून हे कार्य सिद्धीस ने. तो म्हणाला, अयोध्येत पुण्यवान, सत्यवादी, सात्विक व प्रेमळ लोक राहतात. तिथे माझा प्रवेश कसा होणार? सध्या तिथे आनंद आहे. मी संचार केल्यानंतर तिथे मोठा अनर्थ होईल. त्यांना दुःख देण्याची माझी जराही इच्छा नाही. तेव्हा देवांनी त्यांची समजूत काढली. म्हणाले, असे काय करतास? आमची सुटका व्हावी, रावणांच्या अत्याचारांचा अंत व्हावा असे तुला वाटत नाही काय? हे पुण्यकर्म आहे, हे तुझ्याशिवाय दुसरे कोण करणार? तेव्हा कुठे तो तयार झाला. मग तो त्वरेने अयोध्येपाशी आला, पण त्याला नगरीत प्रवेश करण्याचे धाडस होईना. म्हणून तो वेशीबाहेर असलेल्या एका पुष्पवाटिकेत थांबला आणि नगरीत प्रवेश करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहू लागला. काही वेळाने कैकेयींच्या मंथरा नावाच्या दासी फुले नेण्यासाठी त्या वाटिकेत आल्या. त्या श्रीरामांचा द्वेष करायच्या आणि सर्व लोक त्यांचेच कोड कौतुक करतात म्हणून जळफळायच्या. सगळ्यांनी कैकेयींच्या पुत्रांनाच मान द्यावा असे त्यांना वाटे. ही आपली खंत त्या अनेकदा कैकेयींना बोलावून दाखवत असत. त्या केर काढण्यासाठी राघवांच्या मंदिरात जायच्या. त्यावेळी ते झोपलेले असतील तर ते दैवहीन व्हावेत म्हणून त्यांच्या अंगावर केरही उडवायच्या. हे नेहमीचेच झाले. तेव्हा त्यांनी त्यांना असे करू नका म्हणून समजावले, पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही. त्यांनी पुन्हा तीच चूक केली. तेव्हा त्यांनी त्यांना तुम्ही कुरूप आणि कुब्जा व्हाल असा छाप दिला. त्यामुळे त्या तत्काळ कुबड्या झाल्या, विरूप दिसू लागल्या. आपले स्वरूप पाहून त्या खूपच भयभीत झाल्या आणि उशाप द्यावा म्हणून श्रीरामांची करुणा भाकू लागल्या. तेव्हा ते म्हणाले, मंथरा, हे कर्म तुम्ही जाणीवपूर्वक केलेले आहे, म्हणून मी पुढील अवतार घेईपर्यंत हे व्यंग धारण करणे तुम्हाला भाग आहे. कृष्ण अवतारात मी कंसवर्धार्थ मथुरेस येईल, तेव्हा तुम्हाला पुन्हा सुस्वरूप करीन. असो, त्यानंतरही श्रीरामांमुळे आपण कुरूप झालो ही सल त्यांच्या मनात कायम होती. त्यामुळे त्या त्यांचे वाईटच चिंतत असत. अशा त्या मंथरा फुले वेचून झाल्यावर एका झाडाच्या सावलीत बसल्या. त्यावेळी आपल्याला अयोध्येत प्रवेश करण्यासाठी याच एकमात्र उत्तम माध्यम आहेत असा विचार करून विकल्प पक्व फळाच्या रूपाने त्यांच्या सन्मुख पडला. ते फळ भक्षण करताच त्यांच्या अंतःकरणात द्वेषाचा कल्लोळ उठला. आता आपणच गृहकलह माजवायचा असा निश्चय करूनच त्या नगराकडे वळल्या. श्रीरामांच्या राज्य अभिषेकानिमित्त कैकेयींच्या प्रासादासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. ते पाहून मंथरांचा अधिकच जळफळाट झाला. कैकेयींच्या मंदिरात प्रवेशताच त्या छाती पिटू लागल्या आणि त्यांना उद्देशून म्हणाल्या, राणी, तुम्हाला काय झाले आहे? भरत आणि शत्रुघ्नांना मामाकडे पाठवून रामचंद्रांना राज्यपदावर बसण्याचे जे षडयंत्र रचले गेले ते तुम्हाला कसे कळले नाही? तुम्हाला अवदसा भोगायची हौस आली आहे काय? तुम्ही इतक्या निर्बुद्ध कशा? तुम्हाला तुमचे हित कसे कळत नाही? श्रीराम राज्यावर बसताच तुमच्या पुत्रांना मारून टाकतील, तेव्हा तुमचे डोळे उघडतील, समजलं? तेव्हा कैकेयी म्हणाल्या, मंथरा, हे तुम्ही काय बोलत आहात? जसे भरत तसे रामही माझेच आहेत. त्यामुळे या तुमच्या बोलण्याने काय अनर्थ होईल याची तुम्हाला कल्पना आहे काय? मग त्यांना गप्प करण्यासाठी त्यांनी आपल्या गळ्यातील सुंदर मोत्यांचा हार व एक पदक मंथरांच्या गळ्यात टाकले. तो हार त्यांनी तोडून टाकला आणि जमिनीवर अंग टाकून दाय मोकलून रडू लागल्या. रडता रडता, मी दासी, माझ्या शब्दांना काय किंमत? ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. आता बुडाले हे राज्य, असे म्हणू लागल्या. त्यांची अवस्था पाहून कैकेयींना काय करावे तेच सुचेना. काहीतरी तथ्य असल्याशिवाय मंथरा इतक्या कळवळणार नाहीत हे त्या जाणून होत्या. त्यामुळे त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. कैकेयींनी मंथरांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाल्या, तुम्ही माझ्या हितैषी असल्यामुळे मला आधीच सावध करत आहात हे मी जाणते. वशिष्ठ आणि दशरथ श्रीरामांवर नितांत प्रेम करतात. प्रजाजनही त्यांनाच अनुकूल आहेत. मनातली गोष्ट सांगायची तर भरतही इथे नाहीत. उद्या सकाळी श्रीरामांचा राज्याभिषेक आहे. अशा परिस्थितीत मी काय करावे? माझे कोण ऐकणार? मंथरा म्हणाल्या,
राणी, तुम्ही हतबल झालात तर हाती काहीही लागणार नाही. हीच वेळ आहे. इथे धैर्याने वागा. जराही डगमगू नका. देवासुर युद्धात महाराजांनी दिलेले 2 वर आत्ताच मागून घ्या. हाती एवढे प्रबळ शस्त्र असताना तुम्हाला कसली भीती? एका वराने भरतांना युवराजपद मागा आणि दुसऱ्या वराने श्रीरामांना 14 वर्षासाठी वनवासात पाठवून द्या. म्हणजे काम फत्ते. 14 वर्षात तुमचे पुत्र महाबलाढ्य होतील. श्रीराम वनवासाला निघाले की लक्ष्मणही त्यांच्याबरोबर जातील. त्या दोघांना राक्षस खाऊन टाकतील. म्हणजे कायमची कटकट गेली. तुमच्या पुत्रांच्या कल्याणाचा हाच एक राजमार्ग आहे. त्यांचे बोलणे कैकेयी लक्षपूर्वक ऐकत होत्या. त्यानंतर हा बेत कसा तडीस न्यायचा यावर त्या दोघींमध्ये बराच वेळ चर्चा झाली. रात्र झाली. दशरथ आनंदाने कैकेयींच्या मंदिरात प्रवेशले. त्यांनी मंथरांना विचारले, आमच्या राणी कुठे आहेत? त्या म्हणाल्या, त्या तिथे जमिनीवर निजल्या आहेत. त्यांच्या मनात काय चालले आहे कोणास ठाऊक. दशरथ कैकेयींपाशी गेले. त्या वेळेचे त्यांचे स्वरूप पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी केस मोकळे सोडले होते. गळ्यातील मंगळसूत्र तोडून टाकले होते. त्यांचे दागिने इस्तस्त विखुरले होते. त्या निजलेल्या असल्या तरी त्यांच्या मुखावरचा क्रोध स्पष्ट जाणवत होता. ते त्यांच्याजवळ गेले. त्यांना प्रेमाने कुरवाळू लागले. तेव्हा त्या संतापाने उठून बसल्या. त्यांनी त्यांना झिडकारले, हाताने दूर ढकलले आणि मोठ्याने रडून म्हणाल्या, माझ्यापासून दूर व्हा. मी तुमच्या खोट्या सांत्वनाला भुलणारे नाही. तुम्ही पाताळयंत्री आहात. जाणीवपूर्वक भेद पाडणारे आहात. कर्मचुकार आहात. गोड बोलून दुसऱ्यांना अंधारात ठेवून आपला कावा कसा साधून घ्यायचा हे कोणी तुमच्याकडून शिकावे. ते ऐकून दशरथ अस्वस्थ झाले. ते म्हणाले, राणी, आज तुम्हाला काय झाले आहे? तुम्ही अशा का वागत आहात? आपल्याकडे एवढा मंगलप्रसंग होऊ घातला आहे. त्यात विघ्न आणू नका. मी तुम्हाला हात जोडतो. मी जिवंत असताना तुम्ही मंगळसूत्र तोडलेत हे काही चांगले लक्षण नाही. तुमच्या मनात काय खळबळ उडाली आहे? तुम्हाला काय हवे आहे ते मला सांगा. तुम्ही जे मागाल ते मी देईन. पण हा रुसवा फुगवा नको. मंथरांनी कैकेयींना खुणावले. तेव्हा त्या म्हणाल्या, नाथ, मला नवीन काहीही नको. देवासुर संग्रामाच्या वेळी तुम्ही दिलेले 2 वर द्या. शब्दाला जागा. रविवंशात आजपर्यंत कोणीही वचनभंग केलेला नाही. ते म्हणाले, ते माझ्या लक्षात आहे. म्हणून तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मागून घ्या. मी नाही म्हणणार नाही. त्या म्हणाल्या, ठीक आहे, मी दोन्ही वर मागते. श्रीरामांना युवराजपद न देता ते माझ्या भरतांना द्यावे. ही माझी पहिली मागणी आहे. आणि श्रीराम इथे राहिले तर सर्व लोक त्यांचेच ऐकतील. म्हणून त्यांना 14 वर्ष वनवासात पाठवावे. ही माझी दुसरी मागणी आहे. त्यानंतर त्यांना इथे आणावे की तिथेच ठेवावे? कैकेयींचे ते धगधगते वचन ऐकून दशरथांवर जणू वज्राघात झाला. त्यांनी त्यांचे पाय धरले व काकुळतीने म्हणाले, राणी, हे तुम्ही काय मागत आहात? माझ्यावर दया करा. मी तुम्हाला हवे ते देतो. सर्व पट्टराण्यांना तुमच्या दासी बनवतो. पण माझ्या कोवळ्या रामचंद्रांना वनवासात पाठवायला सांगू नका. त्यांनी तुमच्यावर काय अन्याय केला म्हणून तुम्ही सूड घेत आहात? ते तुम्हाला भरतांइतकेच प्रिय आहेत ना? मग ही कठोर शिक्षा कशासाठी? त्यांची अवस्था पाहून त्या अधिकच संतापल्या. त्यांनी तीव्र शब्दात त्यांचा धिक्कार केला. म्हणाल्या, महाराज, यापुढे वरदान देण्याचा मोठेपणा करू नका. तुमच्या पूर्वजांनी वचनपूर्तीसाठी प्राणांचीही पर्वा केली नाही हे विसरलात वाटते. त्यांच्या कीर्तीला तुम्ही बट्टा लावलात. ते ऐकून दशरथांचे हृदय विदीर्ण झाले. अतीव शोकाने ते मूर्छित पडले. कैकेयींच्या मंदिरात घडलेल्या या प्रकाराची कोणालाही कल्पना नव्हती. प्रातकाळी सुमंत आले. त्यांना महाराज जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले आहेत. त्यांचा मुकुट अन्यत्र पडलेला आहे. त्यांच्या मुखावर दुःखाची छटा असून त्यांचे केस विखुरलेले आहेत. असे दृश्य दिसले. ते पाहून त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ते म्हणाले, महाराज, काय झाले? तुम्हाला बरे वाटत नाही का? आज महत्त्वाचा दिवस आहे. सर्व सिद्धता झालेली आहे आणि वसिष्ठादी मान्यवर तुमचीच वाट पाहत आहे. पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा ते कैकेयींना म्हणाले, महाराज, असे का निजले आहेत? तेव्हा दशरथांना हुंदका आवरेना. ते रडत रडत म्हणाले, सुमंत,
माझे मरण जवळ आले आहे. तुम्ही श्रीरामांना इथे घेऊन या. कोणालाही काहीही सांगू नका. कैकेयी म्हणाल्या, सुमंत महाराज म्हणतात त्याप्रमाणे त्यांना इथे आणा. काल घडलेला प्रकार त्यांनाही कळलाच पाहिजे. त्यांचे बोलणे व मुखचर्या पाहून सुमंत चपापले. त्यांनी दशरथांकडे पाहिले. ते गालित गात्र होऊन पडले होते. सुमंताकडे पाहून त्यांनी असहाय्यतेने डोळे मिटून घेतले. सुमंत श्रीरामांच्या मंदिरात प्रवेशले. त्यांनी सुहास्य वदनाने त्यांचे स्वागत केले आणि आगमनाचा हेतू विचारला. ते म्हणाले, रामचंद्र, दशरथ महाराजांनी तुम्हाला कैकेयींच्या महालात बोलवले आहे. अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय 9 समाप्त होत आहे. धन्यवाद.